नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण अभ्यासूया. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात व ते जी अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिज लंब दिशेत असते. विचार करा, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? या दोन प्रश्नांची उत्तर आपण पाहू. आता पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? कोणतीही वस्तू पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणाने आकर्षित झाली नसती. तर जी चे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? कोणत्याही दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल आता आहे त्याच्या दुप्पट झाले असते. पृथ्वीचे गुरुत्व त्वरणही दुप्पट झाले असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g खाली दाखवल्याप्रमाणे काढता येते. F बरोबर g m छेदस्थानी r वर्ग. याला विधान 3 म्हणलेलं आहे. m हे पृथ्वीचे वस्तुमान आहे आणि ते इथं कॅपिटल अक्षराने दाखवण्यात आलेले आहे. F बरोबर mg हे समीकरण 4. समीकरण 3 व 4 वरून mg बरोबर gmm छेदस्थानी r वर्ग. याच्यावरून g बरोबर gm छेदस्थानी r वर्ग. याला विधान 5. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर स्मॉल r बरोबर कॅपिटल R बरोबर पृथ्वीची त्रिज्या म्हणून पृष्ठभागावरील g चे मूल्य खालील प्रमाणे असेल. g बरोबर gm छेदस्थानी r वर्ग विधान 6 आणि g चे SI एकक मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. पृथ्वीचे वस्तुमान 6 गुणिले 1024 किलोग्रॅम व तिची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁻⁷ मीटर आहे. समीकरण 6 प्रमाणे g बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेदस्थानी कंसात 6.4 गुणिले 10⁻⁷ कंस पूर्ण कंसाचा वर्ग. याला सोपे रूप दिलं असता 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग हे आपल्याला g चे मूल्य मिळते. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तुमानासाठी
समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते.